मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे काल संध्याकाळी एकाच हॉटेलमध्ये होते। आदित्य ठाकरे संध्याकाळी 5:30च्या सुमारास हॉटेल सॉफिटेलमध्ये दाखल झाले। त्यानंतर काही वेळातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील पोहोचले होते। मात्र दोन्ही नेत्यांची भेट झाली नाही अशी माहिती सूत्रांकडून समोर येते। यावरून काही राजकीय प्रतिक्रिया देखील आलेल्या आहेत, पाहूयात। ते भेटले की नाही हे दोन नेते सांगू शकतील। हां, एक नक्कीच, पण मिंदे गटाच्या पोटामध्ये भीतीचा गोळा त्याच्यामुळे नक्कीच आला असं मला कोणीतरी आज सांग। ते भेटले की नाही हे एकतर श्री आदित्य ठाकरे सांगू शकतील किंवा देवेंद्र फडणवीस सांगू शकतील भेटले की नाही आणि का भेटले। माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही म्हणताय ते सत्य आहे की ते वेगवेगळ्या कामासाठी एकत्र होते आणि ते आपापली कामं आटपून निघून गेले। एक होटल में है तो एक रूम में थे ऐसा मतलब नहीं है। होटल बहुत बड़ा होता है, 200-400 रूम का होता है, तो कौन किसके रूम में कहाँ थे इस बारे में भाजपा ने खुलासा किया है। तो इस बारे में हम लोग ज़्यादा बात करने की जरूरत नहीं। अगर मिले हैं तो क्यों नहीं मिलना चाहिए। कोई काम होते तो हम वहाँ नहीं मिले होंगे तो होटल में मिले होंगे। पर मुझे जो जहाँ तक पता है कि वो होटल में नहीं मिले, वो अलग अलग कार्यक्रम के लिए गए थे। अब कोई एक दूसरे से मिलता है तो इसका मतलब यह नहीं होता कि वो कोई राजनीतिक उसके पीछे का मंशा होगी। भले पॉलिटिकल पक्षाचे वेगवेगळे जे पदाधिकारी असतात, प्रमुख असतात, त्यांचं आपापसामध्ये तर काय वैर नसतं ना। परंतु निवडणुका संपल्या, एकदा सरकार झालेलं आहे, 237 आमदारांचं संख्याबळ असलेलं महायुतीचं हे अतिशय स्ट्रॉंग असलेलं सरकार आहे। तर आम्हाला काही कुणाची गरज नाहीये। ज्यावेळेस खऱ्या अर्थानं गरज महायुतीची होती तेव्हा त्यांनी पळ काढला आणि आता महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर काही कामांच्या बाबतीत ते मुख्यमंत्री करतायत। त्यामुळे मुख्यमंत्र्यांना पण कल्पना असते की लोक संधी साधू कोण आहेत आणि संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न काही लोक करत असतात। त्यामुळे कुणाला कधी संधी द्यायची हे मुख्यमंत्र्यांना चांगलं कळत असतं। दरम्यान मी माझ्या मित्रांसोबत आलो होतो, आमचा डिनरचा प्लॅन होता अशी माहिती आदित्य ठाकरेंची पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी दिलेली आहे। माझी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीच्या बातम्या मी ऐकत होतो, मात्र एक व्यक्ती आता या बातम्या बघून खरं तर त्याला आता आश्चर्य वाटत असेल असं वक्तव्य त्यांनी केलंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।